बघा इम्युनिटी आपण शिकत होतो. इम्युनिटी देअर आर द टू टाइप्स. Immunity, there are the two types of immunity. One types of innate immunity or is inborn immunity. Another types is acquired immunity. आता दोन्ही इम्युनिटी मध्ये आपलं पहिले इन्नेट इम्युनिटी हा पॉइंट झाला होता. तर इन्नेट इम्युनिटी is a natural immunity and inborn immunity. म्हणजे ही इम्युनिटी की आपल्या जन्माला ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपल्याला ती इम्युनिटी ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये स्टिम्युलेट होती. आता याच्यामधून आपल्याला ॲक्वायर्ड इम्युनिटी समजून घ्यायची की दॅट इज अ ॲक्वायर्ड इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी अगोदरच्या लेक्चरमध्ये आपल्याला झालेली आहे. तर ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी काय रोल निभवते, काय करते ॲक्वायर्ड इम्युनिटी बॉडीमध्ये. आता दॅट इम्युनिटी इनटू इज इसेन्शियल फॉर इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. द रेजिस्टन्स दॅट इंडिव्हिज्युअली ॲक्वायर्ड इज लाईफ्स इज नोन ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजे आपल्याला रेजिस्टन्स पॉवर वाढवण्यासाठी ॲक्वायर्ड इम्युनिटीची गरज आहे. लक्षात घ्या. आपलं काय वाढवण्यासाठी, आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जर आपल्याला कोणत्या इम्युनिटीची गरज आहे तर ती इम्युनिटी आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ती कोणती इम्युनिटी आपली ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता आपल्याला एक आणखीन याच्यामधून मुद्दा समजून घ्यायचा की इट इज ऑल्सो नोन ॲडॅप्टिव्ह ऑर स्पेसिफिक इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी आपण काय करू शकतो, स्पेसिफिक डिसीजसाठी रेजिस्टन्स पॉवर आपण वाढवू शकतो. जसं की पोलिओ. म्हणजे आपण काय करू शकतो, स्पेसिफिक इम्युनिटीसाठी वाढवण्यासाठी किंवा स्पेसिफिक डिसीजसाठी आपल्याला जर इम्युनिटी वाढवायची असेल तर ती आपल्याला ॲक्वायर्ड इम्युनिटीचा रोल निभवते. इट इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ इज फॉर्मेशन ऑफ दॅट इम्युनिटी इनटू इज अ स्पेसिफिक इम्युनिटी. इट इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. आपण काय की ही इम्युनिटी बॉडीमध्ये अँटीबॉडी काय करते, तयार करण्यास मदत करते. इन द बॉडी विच न्यूट्रलाइज द अँटीजन. म्हणजे बाबा की ॲक्वायर्ड इम्युनिटी काय करते, तर ॲक्वायर्ड इम्युनिटी महत्त्वाचं काम अँटीबॉडीला न्यूट्रल करते. म्हणजे अँटीबॉडी वाढू देत नाही. म्हणजे अँटीबॉडीला काय करते, न्यूट्रल करते. ॲक्वायर्ड ऑर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी हॅज फॉलोविंग युनिक फ्रदर. काही त्याचे काय आहे की युनिक फ्रदर आहे. आता कोणकोणते युनिक फ्रदर आहे. आता पहिलं जर आपण बघितलं तर युनिक फ्रदर स्पेसिफिसिटी, डायव्हर्सिटी, त्याच्यानंतर नॉन सेल्फिंग आणि मेमरी. आता पहिलं पाहू आपण स्पेसिफिसिटी काय. तर इट कॅन प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडी. म्हणजे स्पेसिफिक अँटीबॉडीच्या विरोधात लढणारी. म्हणजे की आपल्याला स्पेसिफिक अँटीबॉडीच्या विरुद्ध जी लढणारी आहे ती कोणती आहे, स्पेसिफिसिटी आहे. तिला स्पेसिफिसिटीला ऑरमध्ये काय म्हणतो आपण, टी लॅम्फोसाइट एजंट. यालाच आपण काय म्हणतो की टी लॅम्फोसाइट एजंट. पर्टिक्युलरली अँटीजन पॅथोजन. दॅट इज डायव्हर्सिटी. अनदर पॉईंट इज डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय, इट कॅन रिकॉग्नाइज अ वेस्ट व्हरायटीज ऑफ डायव्हर्सिटी पॅथोजन. किंवा आपण याला काय म्हणतो फॉरेन मॉलिक्यूल. दॅट इज रोल ऑफ फॉरेन मॉलिक्यूल. आता आपण बघू नॉन सेल्फिंग इम्युनिटी. म्हणजे काय, की आपल्याला स्पेसिफिक अँटीबॉडी वाढवायची असेल तर ती कोणती आहे, स्पेसिफिक अँटीबॉडी. म्हणजे स्पेसिफिक अँटीबॉडी आपण वाढवू शकतो. आता आपण बघू नॉन
सेल्फिंग. इट डिफरंट बिटवीन ऑन बॉडी सेल सेल्फ किंवा अँड काय म्हणतो याला फॉरेन इज नॉन सेल्फ मॉलिक्यूल. दॅट इज अ नॉन सेल्फ मॉलिक्यूल. अनदर पॉइंट इज मेमरी. मेमरी सुद्धा एक महत्त्वाचा पॉइंट याच्यामध्ये आहे. मग मेमरी म्हणजे काय की आता बघा एकदा पोलिओ आपण घेतला आणि आपल्या किंवा सोपं एक्झाम्पल सांगतो की आपल्या मेमरी कार्डमध्ये आपण एकदा मटेरियल टाकून ठेवलं तर तो सतत त्याच्यामध्येच ठेवतो जोपर्यंत आपण डिलीट करीत नाही तोपर्यंत. तशीच बॉडीमध्ये सुद्धा मेमरी असते आणि एकदा ती काय केली साठवून ठेवली तर ती काय होत नाही नष्ट होत नाही. आता बघा मेमरी व्हेन द इम्युनो सिस्टीम encounters specific foreign agent for the first time, it generates an immunoresponse and eliminate the invader. This is called first encounters. त्याला आपण काय म्हणतो incountables. Memory that into is a memory that contain is continuously to storage any disease that into identify. The immune system returns the memory of the first encounters. As a result, second encounters with some pathogen bring about is quicker strong immune response. त्यालाच आपण काय म्हणतो स्ट्रॉंग इम्युनो रिस्पॉन्स. टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता ॲक्वायर्ड इम्युनिटीचे किती टाइप्स आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे दोन महत्त्वाचे टाइप्स आहे. आता ॲक्वायर्ड इम्युनिटीचे कोणते दोन महत्त्वाचे टाइप्स आहे. एक आहे ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरे आहे पॅसिव्ह इम्युनिटी. तसंच दिलेलं आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटी इज ऑफ टू टाइप्स ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. वन इज ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता ॲक्टिव्ह इम्युनिटीचे डबल दोन टाईप पडले कोणकोणते नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरं आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. म्हणजे देर आर द टू टाइप्स. ॲक्टिव्ह इम्युनिटी देर आर टू टाइप्स नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि दुसरं कोणतं आहे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता ॲक्टिव्ह इम्युनिटी काय आपण समजून घेऊ. इट इज रेजिस्टन्स डेव्हलप बाय इंडिव्हिज्युअली. म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटी काय करते रेजिस्टन्स फॉर इज अ डेव्हलपमेंट इनटू इंडिव्हिज्युअली. अ रिझल्ट अँटीजन स्टिम्युलेट इज नोन ॲज ॲक्टिव्ह इम्युनिटी. ही काय काम करते ॲक्टिव्ह इम्युनिटी काम करते. ॲक्टिव्ह इम्युनिटी मे बी इज अ नॅचरल ऑर आर्टिफिशियल. ॲक्टिव्ह इम्युनिटी दोन टाईपची असू शकते एक तर नॅचरल किंवा आर्टिफिशियल. आता पहा नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. इम्युनिटी ॲक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्ट इज डेव्हलप इज कॉल्ड नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. याला आपण काय म्हणतो नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी. कशाला इम्युनिटी ॲक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन. कशाच्या विरुद्धात लढणारी नॅचरल इम्युनिटी इन्फेक्शनच्या विरुद्धात. आपल्याला एखादं इन्फेक्शन झालं म्हणजे जसं की व्हायरल इन्फेक्शन असो जसं की बॅक्टेरियल इन्फेक्शन असो अशा पद्धतीच्या इम्युनिटी काय आहे लढणार आहे. त्याला आपण काय म्हणतो की नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी. इट इज डेव्हलप्ड आफ्टर एंटर ऑफ अ पॅथोजन इन द बॉडी. इट इज लॉंग लास्टिंग इम्युनिटी. यालाच आपण काय म्हणतो लॉंग लास्टिंग इम्युनिटी असं म्हणतो. म्हणजे लॉंग टाइम चालणारी. एक्झाम्पल दिलेलं आहे. पर्सन हू हॅज रिकॉव्हर्ड फ्रॉम द अटॅक मसल्स डेव्हलप इज अ नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी टू मस्कुलर इज अ लाईफ स्पॅन दॅट इज अ ॲक्टिव्हली रोल ऑफ दिस ॲक्टिव्ह इम्युनिटी. व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियली ॲक्वायर्ड इम्युनिटी. आर्टिफिशियली ॲक्वायर्ड इम्युनिटी काय काम करते जसं की वॅक्सिन आहे आपल्याला पोलिओ वॅक्सिन देतो दॅट इज आर्टिफिशियली ॲक्वायर्ड इम्युनिटी. यालाच आपण काय म्हणतो आर्टिफिशियली ॲक्वायर्ड इम्युनिटी सुद्धा म्हणतो. पाहता याच्यामधून कोणता पॉईंट महत्त्वाचा आहे. इट इज रेजिस्टन्स इंड्यूस्ड बाय वॅक्सिन
vaccine introduced into the body stimulate formation of antibodies. म्हणजे अँटीबॉडीज ह्या काय करणार आहे, फॉर्मेशन करणार आहे बाय द इम्युनो सिस्टीम. एक्झाम्पल मी सांगितल्याप्रमाणे पोलिओ वॅक्सिन. अनदर एक्झाम्पल इज BCG वॅक्सिन. सच इम्युनिटी मे बी इज अ टेम्पररी और परमनंट. ही इम्युनिटी एक तर टेम्पररी राहू शकते किंवा परमनंट सुद्धा राहू शकते. आता अनदर पॉइंट इज passive immunity. Passive immunity is required is ready made up antibodies or receive the body cell, that is body cell do not take any active part in the production by the immunity. Passive immunity can be acquired in either natural or artificially. Natural acquired passive immunity, artificial acquired passive immunity. Before birth, mental antibodies are transferred into mother is fecal through plates. After the antibodies are transferred from the mother to infects attacks into milk. First is milk is mother. पा जन्माला आलेल्या मुलाला कमीत कमी 6 महिने जे आपण आईचं दूध पाजतो म्हणजे त्याच्यामधून त्याला एक प्रतिकार शक्ती काय मिळते, जेणेकरून त्याच्यामधून सुद्धा त्याला एक इम्युनिटी पॉवर मिळते. कंटिन्युअस थ्रू द पिरियड्स ब्रेस्टिंग फिलिंग्स इज अँटीबॉडीज रिसिव्ह बेबी फ्रॉम दिस मदर. अशा पद्धतीने त्याला काय भेटते, ॲक्टिव्ह इम्युनिटी मिळते. इज इंटू इज लिव्ह. आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. दिस इम्युनिटी इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टेड प्रिव्हियसली प्रिपेअर्ड इज अँटीबॉडीज फ्रॉम ह्युमन ॲनिमल. अँटीबॉडी एक्झाम्पल काय दिले आहे ना, अँटीबॉडीज ऑप्टेन हायपर इम्युनिटी हॉर्स आर द इंजेक्टेड टू ह्युमन अगेन्स्ट रेबीज पॅथोजन that develops of this immunity. पाहता तुम्ही याच्यामधून ज्या वेळेस डिफरन्स बिटवीन करायला जासान, समजा इम्युनिटीचे दोन टाइप्स महत्त्वाचे. एक आहे इन्नेट इम्युनिटी, दुसरा आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता आपण काय बघू की व्हॉट इज मीन बाय इन्नेट इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी आपण ज्यावेळेस बघसान त्यावेळेस इनबॉर्न म्हणजे जन्माच्या येण्याच्या अगोदर आहे ते, त्यालाही सुद्धा आपण म्हणू शकतो ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे सुद्धा काय खूप सारे टाईप्स पडले. तुम्ही आता हे होमवर्क करायचं, कोणतं डिफरन्स बिटवीन इन्नेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी आपण आता समोरच्या लेक्चरमध्ये बघू.